माझ्या लेकीला म्हैस म्हणतोस? एक कानाखाली देईना तुझ्या. मारा मारा, चेंज म्हणून आज तुम्ही मारा मला, काही हरकत नाही. शिवा, शक्ती थोडीशी तापट असते. तुझ्याबद्दल तिच्या मनात थोडे गैरसमज असतात बघ, पण ते थोडे थोडे दूर झाले ना की कशी नरम होते बघ. बरं तू काय घेणार, चहा की कॉफी? चहा पण नको, कॉफी पण नको, पाणी आणा, तहान लागले बस. बरं आलेच. अयो शिवा, हे काय करतोयस तू? ठेव ते सूप बाजूला. राहू देवा अम्मा, तेवढीच तुम्हाला मदत. अयो, तुला हे सगळं येतं? पाखडणं वगैरे? पाखडणं, निवडणं, चालणं, सगळं सगळं जमतं आपल्याला. अयो, पण हे तू कुठे शिकलास? नाही म्हणजे ही बायकांची कामं असतात ना. ज्याला आई नसते ना अम्मा, त्याला परिस्थिती सगळं शिकवते. आणि हे बायकांची कामं, पुरुषांची कामं असं काही नसतं. प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला सगळी कामं यायला हवीत. काय एकदम बरोबर बोललास बघ. आता तुझ्या इडली अप्पांनाच बघ ना, सगळं इडलीचं काम स्वतःच करतात. मी आणि शक्ती आपली थोडी थोडी मदत करतो बघ. हो, अरे आमच्या घरी पण नाना आणि मी, आम्ही दोघं एकमेकांचे हेल्पर असतो. दिवाळीचा फराळ पण बनवला होता. लाडू जरा हातोडीने फोडावे लागले, पण बाकीचा फराळ मस्त झाला होता. सॉरी अम्मा, मी द्यायला विसरलो तुम्हाला. अयो, ते राहू दे रे, तू एकदम गुणाचा असतोस बघ. घरातली सगळी कामं करतोस. आता ते सगळं राहू दे बघ, तू आधी चिवडा खाऊन घे, दिवाळीतलाच आहे बघ. हा, खाणार ना. तुम्ही बनवला म्हटल्यावर भन्नाटच झाला असणार. अम्मा, खरं तर कसं सांगू तुम्हाला, मला कळत नाहीये. तुम्हाला कदाचित ऐकून धक्का पण बसू शकतो, पण पर्याय नाहीये मला सांगण्याशिवाय. बोल ना मग. काय की इडली अप्पांचं इडलीचं दुकान लवकरच बंद करावं लागतं. दुकान बंद करावं लागेल म्हणजे? काय आहे त्याचं? गप्पा बस. आधी माझ्या मोर्चांना विरोध केलास, ते बंद करायला लावलेस, मग ती तक्रार मागे घ्यायला लावली, आणि आता दुकान बंद करायला सांगतोस? तुला माहितीये ना रे किती कर्ज आहे आमच्यावर? हा माझं. आमची सध्याची परिस्थिती काय आहे हे सगळं माहिती आहे ना तुला? हो माहितीये मला. अरे मग नाही कळलं मला. हा सगळा तुझ्या मालकाचा आणि मालकिणीचा डाव आहे ना?